बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार ही अफवा आहे, असं महत्त्वाचं विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही हे स्पष्ट झालंय। तर मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। सरसकट मुद्द्यावर 24 डिसेंबर नंतर सांगेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली डेडलाईन 24 डिसेंबरला संपतीये, त्यामुळे सरसकटच्या मुद्द्यावरून सरकार आणि जरांगेंमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बैठकीत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकारमधीलच ओबीसी आणि मराठा मंत्री आमने सामने आले। या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे। यावेळी एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांची समजूत काढल्याचं समजतंय। बैठकीनंतर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ओबीसी समाजानं मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या अफवेमुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता, पण तो आता दूर करण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे विषय हातावेगळे करण्यात आले, पण ही बैठक मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून चांगलीच तापली। यासंबंधीच्या वृत्तानुसार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा मंत्रिमंडळापुढे उपस्थित केला। मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र द्या, त्यांना ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण देऊ नका, असं भुजबळ म्हणाले। छगन भुजबळ यांच्या या विधानावर काही मंत्र्यांनी आपापली मतं व्यक्त केली, तर काहींनी मंत्रिमंडळानं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असताना आता त्यात दुमत आणण्याचं कारण नाही असा आक्षेप नोंदवला। विशेषतः सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी भुजबळ यांना या मुद्द्यावरून चांगलेच टार्गेट केलं। मंत्रिमंडळानं निर्णय घेतला असताना भुजबळ विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। त्या बैठकीला ते स्वतः होते। वंशावळीत ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे। सरकार कुणालाही सरसकट आरक्षण देत नाही, परिणामी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं असताना भुजबळ बाहेर कशाला बोलत आहेत, असं शंभूराज देसाई म्हणाले। शंभूराज देसाई यांचा हा उद्वेग पाहून छगन भुजबळ यांचाही पारा चढला। ते म्हणाले की बाहेर वातावरण तापलंय। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं घर जाळण्यात आलंय। ओबीसी समाजात नाराजी आहे, हे सर्व पाहिल्यानंतर मी माझ्या भावना व्यक्त केल्या। सध्याचं वातावरण असंच राहिलं तर ते नागरिकांना रुचणार नाही, ते यावर नक्कीच विचार करतील। या अनुषंगानं मी विधान केलं होतं, असं भुजबळ म्हणाले। ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरून मंत्रिमंडळामध्ये गँगवॉर सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना कुणीही जुमानत नाही, एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात घमसान सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। महाराष्ट्र हा जातीमध्ये विभागला जावा असा प्रयत्न होतो आणि ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होत असल्याचं दिसतंय, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। निवडणूक आयोग आणि ईडी हे भाजपचे पोपट आहेत, त्यांच्याकडे जाऊनही काही उपयोग नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। शरद पवार हयात असतानाही त्यांचा पक्ष अजित पवार यांच्याकडे देण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे अशा निवडणूक आयोगाकडे आम्ही कशाला जावं असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला। त्यामुळे जिथं भाजपची सत्ता नाही तिथं ईडी जाणारच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली। 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राचा दौरा करणार असून यात मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। त्यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आंदोलनाचे एकूण 60 टप्पे आम्ही पाडले आहेत, आता तिसरा टप्पा आम्ही सुरू करत आहोत। वाशी, दौंड, सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा, वाई, रायगड, महाड अशा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी मी प्रामुख्याने संवाद साधणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी समाज एकजूट करण्याचा प्रयत्न करणार आहे। चौथ्या टप्प्यात मी विदर्भाचा दौरा करणार आहे, त्यानंतरच्या टप्प्यात कोकण आणि राहिलेल्या मराठवाड्यात फिरणार आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले, महाराष्ट्र दौऱ्यानंतर 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात मराठा समाजानं साखळी उपोषण सुरू करावं। एकही गाव या आंदोलनातून सुटता कामा नये, यासाठी समाज बांधवांनी आतापासूनच कामाला लागायला हवं। बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी आरक्षण दुरुस्ती विधेयक 2023 सादर करण्यात आलं, जे एकमतानं मंजूर करण्यात आलंय। आरक्षणाची व्याप्ती 75% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपनं या विधेयकाला पाठिंबा दिलाय। आता हे विधेयक विधान परिषदेत ठेवण्यात येणार आहे, तिथून पास झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवलं जाईल। राज्यपालांच्या मंजुरीनंतर याला विधेयकाचं स्वरूप येईल। विधेयकात ईडब्ल्यूएस आरक्षणाचा उल्लेख नसल्याबद्दल भाजपनं प्रश्न उपस्थित केला, त्यावर संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी म्हणाले की ईडब्ल्यूएसचं आरक्षण दुसऱ्या कायद्यापासून लागू केलं जाईल। ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्वीप्रमाणेच लागू राहील। याशिवाय बिहार सचिवालय सेवा दुरुस्ती विधेयक 2023, बिहार वस्तू आणि सेवा कर द्वितीय सुधारणा विधेयक 2023 देखील सादर करण्यात आलंय।
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ ट्विट करून गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आल्याचा दावा केलाय. या व्हिडिओत पोलिसांची गाडी निर्जनस्थळी थांबलेली आणि त्यातील कैद्यांना कोणतीतरी पाकिटं दिली जात असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवलाय. तसंच त्यांच्या खात्याच्या कर्तव्य दक्षतेवरही निशाणा साधलाय. सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली, पुन्हा एकदा गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त, आधी पोलिसांची हितगुज की देवघेव, मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत. स्थळ पुणे जेल रोड, असं सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. राज्यात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रदूषणाबाबत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यातील सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करा, जे लागेल ते पुरवलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की दररोज मुंबईत सर्व प्रकारचे रस्ते धुण्यात यावेत असे निर्देश महापालिकेला दिले आहेत. तसंच आवश्यक भासल्यास आणखी फॉगर वापरता येतील. जे जे आवश्यक मशीन्स लागणार असतील तर त्या वापरण्याचे आदेश संपूर्ण राज्यातील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पर्यटन विभागाला देखील दररोज लक्ष ठेवण्यास सांगितलंय. प्रदूषणाचं प्रमाण युद्ध पातळीवर कमी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी तात्काळ होईल आणि सर्व जनतेला दिलासा मिळेल. हायकोर्टानं ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पर्यावरण विभाग, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. हजारोंच्या संख्येत पाण्याचे टँकर भाड्यानं खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले. खासदार आणि आमदारांवरील फौजदारी खटल्याचा लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांना अनेक निर्देश जारी केले. न्यायालयानं म्हटलंय की अशा प्रकरणांसाठी उच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन करावं. तसंच खासदार आणि आमदारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांनी स्वतःहून दखल घ्यावी. अशा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयांना एकसमान मार्गदर्शक तत्व देणं कठीण जाईल, असं न्यायालयानं म्हटलंय. चंद्रचूड यांनी कोर्टात प्रलंबित प्रकरणांबद्दल आधीच चिंता व्यक्त केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल आणि सुनावणी पुढे ढकलल्याबद्दल चिंता व्यक्त करत वकिलांना सांगितलं होतं, हे तारीख पे तारीख न्यायालय होऊ नये अशी आमची इच्छा आहे. ते म्हणाले की दररोज सरासरी 154 प्रकरणं टाळली जातात. इतकी प्रकरणं तहकूब राहिली तर त्यातून न्यायालयाची चांगली प्रतिमा दिसून येत नाही. गरज असल्याशिवाय सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करू नये असं आवाहनही CJIनी वकिलांना केलं.